लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता देण्याची सुरुवात झाली, परंतु इथे 2 डॉक्युमेंट इथे लाडक्या बहिणींना लागणार आहे. कारण की 7 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहे आणि 1500 रुपये हे लाडक्या बहिणींना आतापर्यंत देण्यात आलेले आहे. परंतु फेब्रुवारीचा हप्ता जर का तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्हाला इथे 2 डॉक्युमेंट तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि जो 1500 रुपये हप्ता होता तो 1500 न करता 2100 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे. तर इथं 600 रुपयाची देखील इथं वाढ झालेली आहे. तर तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट अवश्य असणार आहे, तरच तुम्हाला इथे पैसे मिळणार आहे. तर ते 2 डॉक्युमेंट कोणते असणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला त्या 2 डॉक्युमेंटनी कसा येणार आहे, तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट 9734 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट. तर बघा, इथे फेब्रुवारीचा हप्ता देण्याची सुरुवात झालेली आहे. तर भरपूरशा महिलांना इथे सरसकट पैसे दिले जाणार आहे. तर कुठलाही प्रॉब्लेम इथे त्यांना पाहायला मिळणार नाही. परंतु हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक असणार आहे, तरच फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला इथे मिळणार आहे. तर 1500 रुपये तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यापर्यंत आतापर्यंत देण्यात आलेले आहे. तर जानेवारीपर्यंत तुम्हाला इथं 1500 रुपये सरकारने देण्यात आलेले होते, परंतु आता इथे 2100 रुपये करण्यात आलेले आहे. 600 रुपयाची इथे वाढ झालेली आहे. तर इथे या फेब्रुवारीच्या हप्त्यापासून तुम्हाला आता कंटिन्यू 2100 रुपये दिले जाणार आहे असे सरकारने सांगितले देखील आहे. परंतु तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, तर संपूर्ण माहिती हे सोप्या पद्धतीने जाणून घेऊया. की ते जर 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता देखील मिळणार तर नाहीच आणि तुम्हाला योजनेतून भार देखील काढला जाऊ शकतो. कारण की आदिती तटकरे मॅडमनी त्यांच्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की 5 लाख महिलांना देखील इथे भार काढण्यात आलेला आहे. परंतु आता तुमच्याकडे 2 डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला देखील त्या 5 लाख महिलांमध्ये ॲड करू शकतो, तुम्हाला देखील भार काढू शकतो. तर 2 डॉक्युमेंट असेल तरच तुम्हाला हे जो फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे तो मिळणार आहे. आणि त्याचसोबत तुमची लाडकी बहीण योजना देखील इथं बंद होणार नाही. तर 2 डॉक्युमेंट कोणते आहे, तर महत्त्वपूर्णचे ते 2 डॉक्युमेंट तुमच्यासाठी असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे. आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला देखील इथे सबस्क्राईब करून द्यायचं आहे. कारण की इथे 2-4 नियम त्यांना पाळावे लागणार आहे आणि त्याचसोबत ते 2 डॉक्युमेंट तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. की तुम्हाला इथे वाटत असेल तर तुम्ही तर भरपूरसे डॉक्युमेंट फॉर्म भरता वेळेस भरलेले होते, दिलेले होते, परंतु काय होतं मित्रांनो, जे 1500 रुपये हप्ता होता तो 1500च्या ऐवजी तुम्हाला इथे 600 रुपयाची वाढ करून 2100 रुपये दिले जाणार आहे. म्हणून ते 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचे आहे आणि 2 डॉक्युमेंट तुम्हाला इथे वाढवले गेले आहे. तर ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता देखील इथे मिळणार आहे आणि तुमची योजना ही बंद होणार नाही, कंटिन्यू योजना तुमची सुरू राहणार. आणि जे 4 ते 5 नियम असणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला पाळावे लागणार आहे आणि त्यासोबत 2 डॉक्युमेंट सादर करावे लागणार आहे. तर तुमची योजना कंटिन्यू सुरू राहणार आणि तुम्हाला कुठलाही अडथळा आणि कुठलाही प्रॉब्लेम बघायला मिळणार नाही. आणि त्याचसोबत तुमच्याकडे जर ते 2 डॉक्युमेंट नसेल तर ते 2 डॉक्युमेंट कुठून काढायचे, कुठून आणायचे आणि कुठे सादर करायचे, तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण क्लिअर करून घेणार आहे. तर मिस न करता व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे. आता बघा, ज्या महिलांना जानेवारीचा किंवा मागील 2-4 हप्ते त्यांना मिळाले नसेल तर त्यांच्यासाठी देखील मोठा निर्णय हे राज्य सरकारने घेतलेला आहे. तर तो निर्णय काढण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर सर्वात आधी आपण जाणून घेतोय कोणते ते डॉक्युमेंट असणार आहे, कोणते ते कागदपत्रे असणार आहे की जे तुम्हाला अर्जंट इथे सादर करावे लागणार आहे, अर्जंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जो जानेवारीचा हप्ता होता तो 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये प्रति असा त्यांना हप्ता मिळाला होता. ज्या 2 कोटी महिला होत्या तर 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये प्रति असे त्यांनी पैसे टाकलेले होते सरकारने. आणि अशा काही महिला होत्या की ज्यांना जानेवारीचा सुद्धा हप्ता मिळाला नाही, डिसेंबरचाही नाही मिळाला, तर मागील 2-4 हप्ते त्यांना मिळाले नाही. तर त्यांना त्यांचे कारण माहिती असणे गरजेचे आहे की कोणत्या कारणास्तव त्यांना हप्ता मिळाला नाही. जो डिसेंबरचा होता आणि जानेवारीचा हप्ता होता तो त्यांना कोणत्या कारणास्तव मिळाला नाही, कारण की भरपूरचे चेंजेस, भरपूरसे अपडेट हे लाडकी बहीण योजनेमध्ये झाले. तर तुम्हाला ते अपडेट्स, ते माहिती असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला संपूर्ण माहिती असेल तरच तुम्ही ते लाडकी बहीण योजनेचे अपात्र महिला ठरणार आहे आणि तुम्हाला लाभ हा कंटिन्यू मिळणार आहे. कारण की ज्या महिलांकडे भरपूर संपत्ती आहे त्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढलेली नाही असे सरकारने सांगितले होते. तर त्या महिलांना त्याचा लाभ मिळणार नाही. ज्या गरजू महिला, ज्या गोरगरीब महिला असणार, लाडक्या बहिणी असणार आहे, त्यांना ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता अजितदादा पवार यांनी काय सांगितलं आहे, तर त्यांनी न्यूज तर्फे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा तुम्ही न्यूज. मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती, आम्ही नियमावली ठरवलेली होती. चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात. ती आमची मानसिकता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचे नियम हे धरले. तर बघू शकता अजित पवार यांनी अशा प्रकारे माहिती सांगितलेली आहे. तर म्हणूनच त्या 2 डॉक्युमेंटची मागणी ते सरकार तुमच्याकडून करत आहे.
कारण की ते 2 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला फेब्रुवारीचा 2100 रुपये हप्ता मिळणार नाही आणि तुम्हाला कदाचित लाडकी बहीण योजनेतून अपात्र सुद्धा तुम्ही होऊ शकता आणि योजना देखील तुमची बंद होऊ शकतो। म्हणून तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पुढील 5 वर्ष तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट महत्त्वपूर्ण असणार आहे। तरच देखील जे 5 वर्ष सरकार राहणार आहे तर 5 वर्ष देखील तुम्हाला लाडकी बहीण योजना कंटिन्यू सुरू राहणार। म्हणजेच तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट अतिशय आणि खूप महत्त्वपूर्ण ते 2 डॉक्युमेंट ठरणार आहे। तर ते 2 डॉक्युमेंट कोणते आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते न्यूजतर्फे की 1500 ऐवजी महिलांना ज्या लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांना 2100 रुपये त्यांना दिले जाणार। म्हणजेच 1500 म्हणजे 600 रुपयाची वाढ इथे केलेली आहे। तर सरकारने खूप अतिशय आनंदाचा तुमच्यासाठी इथे निर्णय घेतलेला आहे। 1500 रुपये तुम्हाला आधी मिळत होते परंतु 1500 मध्ये 600 रुपयाची वाढ करून तुम्हाला इथे 2100 रुपये दिले जाणार आहे। 2100 रुपयासाठी तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट महत्त्वपूर्ण ठरणार आहे। म्हणजेच तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट इथे द्यावं लागणार आहे। तर 5 ते 6 दिवसामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हे जमा करण्याचे आदेश देखील इथे सरकारने दिलेले आहे आणि हा हप्ता 2100 रुपये प्रमाणे देखील मिळू शकतो अशा प्रकारे घोषणा देखील सरकारने केलेली आहे। पण बहिणींना त्याच्या आधी 2 मेसेज येणार। म्हणजेच कसं ज्यांना जानेवारीचा हप्ता आतापर्यंत मिळाला नाही तर त्यांना कदाचित जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येऊ शकतो। तर त्यांना 2 मेसेज देखील इथे येणार आहे। ज्या लाडक्या बहिणी असणार आहे ज्या अशा महिला असणार आहे की ज्यांना जुलैपासून आतापर्यंत 1 रुपया मिळाला नाही तर त्या महिलांना कदाचित फेब्रुवारीमध्ये जे पूर्ण हप्ते असणार आहेत ते त्यांना दिले जाणार आहे। परंतु त्याच्या आधी मोठी बातमी म्हणजे अशी आहे की तुम्हाला इथे 2 डॉक्युमेंट हे लवकरात लवकर सादर करणे गरजेचे असणार आहे। म्हणजे 2 ते 3 दिवसात तुम्हाला लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट इथे त्यांना पाठवायचे आहे। कारण की येणाऱ्या 3-4 दिवसाच्या आतीलच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता देखील इथे मिळणार आहे। बघा कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर बघा 2 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। तर त्यापैकी एक डॉक्युमेंट बघा पहिलं डॉक्युमेंट आणि खूप महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट ठरणार आहे आणि त्या डॉक्युमेंट मधून तुम्हाला चेक केलं जाणार आहे की तुम्ही खरोखर गरीब आहे का गोरगरीब आहे का आणि आर्थिक सहाय्यता तुम्हाला पाहिजे नाही का आणि तुम्ही ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये आहे तर त्याच्यासाठी अपात्र आहे का। तर अशी जानकारी देखील त्या महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटनी तुमच्या कळणार आहे। तर तुम्ही अमीर आहेत की गरीब आहेत ते देखील तिथे माहिती पडणार आहे। आणि दुसरं जे डॉक्युमेंट असणार आहे तर ते दुसरं डॉक्युमेंट प्रत्येक महिलांना लागणार आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेला तर लागणारच आहे आणि इतर कोणत्या योजनेचा ज्या महिला लाभ घेत असतील तर त्या योजनेसाठी त्यांना ते डॉक्युमेंट लागणार आहे। तर बघा या डॉक्युमेंटच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र महिलांची यादी देखील सरकार इथे तयार करणार आहे आणि पटापट या 3 विभागामधून पैसे वाटप होणार आहेत। तर सगळ्यात आधी तुम्हाला 3 विभागांचे नाव इथे सांगितले जाणार आहे आणि जे 2 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर या 3-4 विभागाला सोडून जर इतर विभागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला 3 ते 4 दिवसाची इथे मुदत इथे मिळणार आहे। बघा पहिला जो विभाग असणार आहे तर पहिला विभाग असणार आहे नाशिक विभाग। वाटपाची सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर नंदुरबार होणार आहे, त्यानंतर धुळेला होणार आहे, त्यानंतर जळगाव, तर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर खानदेश। तर अशा प्रकारे या सर्व विभागामध्ये पैशाची वाटपाची सुरुवात झालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे। तर पहिला जो विभाग होता तो होता नाशिक विभाग। तर त्यांना पहिल्यात पहिले सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते 2 डॉक्युमेंट लागणार आहे। ते डॉक्युमेंट तयार करायचे ते देखील सांगतो। आणि दुसरा विभाग असणार आहे तो असणार आहे नागपूर विभाग। नागपूरमध्ये 6 जिल्हे येतात तर त्या 6 जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर तुम्हाला 2 डॉक्युमेंट द्यायचे आहे। तर संपूर्ण माहिती देखील सांगणार आहे तुम्हाला 2 डॉक्युमेंट ते कोणते लागणार आहे ते देखील सांगणार आहे। तर नागपूरमध्ये देखील तुम्हाला ते डॉक्युमेंट लागणार आहे। जे 6 जिल्हे असणार आहे त्या 6 जिल्ह्यांमध्ये ते 2 डॉक्युमेंट लागणार आहे। नागपूर जिल्हा, त्यानंतर चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर भंडारा जिल्हा, त्यानंतर गोंदिया जिल्हा, त्यानंतर गडचिरोली जिल्हा। तर या सर्व जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहे। तुम्हाला कमेंट नक्की करायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपल्या व्हिडिओला बघत आहे। त्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये परभणी, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद आणि आताचा धाराशिव। तर तुम्ही या सर्व जिल्ह्यात राहत असाल तर लवकरात लवकर इथे वाटप सुरू झालेला आहे फेब्रुवारी हप्त्याचा। तर तुम्हाला 2 डॉक्युमेंट लागणार आहे। खूप महत्त्वपूर्ण 2 डॉक्युमेंट असणार आहे कारण की सर्व जिल्ह्यामध्ये हे 2 डॉक्युमेंट मागितले गेलेले आहे। 3 विभागामध्ये लवकरच फेब्रुवारीचा हप्त्याचे वाटप सुरू झालेलं आहे। 2 डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत तर बघा खूप महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट असणार आहे। तर पहिला डॉक्युमेंट असणार आहे उत्पन्नाचा दाखला। तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कोणत्या क्षणी मागितला जाऊ शकतो तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे देखील लागू शकतो कारण की अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येऊन तुम्हाला उत्पन्नाचा दाखला केव्हाही मागू शकतो। कारण की ज्यांच्याकडे पिवळं, केसरी आणि पांढरं राशन कार्ड असेल तर पांढरं राशन कार्ड असेल तर त्यांना इथे थोडीशी कदाचित भीती असू शकतो। परंतु ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी राशन कार्ड आहे आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा
वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, तर अशी जे पुणे आणि नाशिकमध्ये जे मागील जे 75,000 महिलांची इथे चेकिंग झालेली होती, ज्यांच्याकडे गाडी आढळून आलेली होती, परंतु तुम्हाला अशा प्रकारे जर देखील तुमच्यासोबत प्रॉब्लेम होईल, तुमच्याकडे जर उत्पन्न तुमचं जास्त असेल आणि तुमच्याकडे केसरी आणि पिवळं राशन कार्ड असेल, तर त्या तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंगसाठी जर तुम्हाला ज्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी चेकिंगला येणार आहे, तर तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट मागितले जाणार आहे. तर पहिले डॉक्युमेंट तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हे कदाचित मागू शकतो, म्हणून उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तर तुम्हाला नवीन वर्षाचा नवीन उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. त्यावरून तुम्हाला सिद्ध करता येतील की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील आहे. सगळ्या महिलांना ज्या सरसकट महिला असणार आहे त्यांनी उत्पन्नाचा दाखला लवकरात लवकर नवीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे. ते पॅन कार्ड तुम्हाला काढून घ्यायचं आहे. ज्या माता बहिणींकडे आतापर्यंत पॅन कार्ड नसेल, तर पॅन कार्ड तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे. पॅन कार्ड देखील तुम्हाला काढून घ्यायचं आहे. जे न्यू पॅन कार्ड इथे आलेलं आहे 2.0, तर ते नवीन पॅन कार्ड लॉन्च झालेलं आहे, तर तुम्हाला पॅन कार्ड देखील इथं काढून घ्यायचं आहे. कारण की तुमच्याकडे पॅन कार्ड जर असेल तर आयकर विभागाला तुमच्या सगळी माहिती समजतो की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आले, किती पैसे तुम्ही काढले, किती ट्रान्झॅक्शन तुम्ही पैशाचे केले आहे, तर त्या सगळी माहिती तुमच्या पॅन कार्डवरून इथे समजल्या जातो. तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तरी तुम्हाला इथे चालणार आहे, परंतु तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ऑटोमॅटिकली ते ऑनलाईन तुमची माहिती चेक करू शकता आणि तुमचे सगळी माहिती इथे नील दाखवणार आहे. जर सगळे तुमचे ट्रान्झॅक्शन कमी असेल तर तुमच्याकडे कुठलाही प्रॉब्लेम इथे तुमच्यासोबत होणार नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजना कंटिन्यू सुरू राहणार. म्हणून तुम्हाला लवकरात लवकर पॅन कार्ड देखील इथे काढून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या गरीब महिला असतील तर त्यांच्या खात्यावर काही लाखाचे व्यवहार होत नसेल, म्हणून त्यांना इथे पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे. आणि जे पॅन कार्ड त्यांच्याकडे असेल तर तिथे ऑनलाईन त्यांना माहिती पडून जाणार की तुमच्या खात्यावर ज्या खरोखर गरीब महिला असतील तर त्यांच्या खात्यावर काही लाखो करोडाचा व्यवहार तर होणार नाही, म्हणजेच त्या इथे पात्र असणार आहे आणि त्यांची लाडकी बहीण योजना कंटिन्यू सुरू राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला इथे पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे. कार्डवर अजून काय माहिती कळणार की तुम्ही आयकर भरता का, टॅक्स भरता का, तुमच्याकडे कुठली प्रॉपर्टी तुमच्या नावी आहे का, तुम्ही किती टॅक्स भरता, तर संपूर्ण माहिती तुमच्या पॅन कार्डवरून त्यांना संपूर्ण प्रोसेस केल्यावर ते माहिती पडून जातो की तुमच्या नावी कोणती कोणती जमीन आहे, किती टॅक्स तुम्ही भरता. तर सगळी प्रोसेस हे केल्यानंतर त्यांना ऑनलाईन हे माहीत पडून जात असतो. 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम इथं होणार नाही. आता दुसरी जी महत्त्वाची गोष्ट असणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. आता बेसिक आधार कार्ड म्हणजे तुमच्या सगळ्या महिलांकडे आधार कार्ड तर असतो आणि हाय सगळ्याच महिलांकडे ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल किंवा नसेल तर हे आधार कार्ड तुमच्याकडे असेलच. आधार कार्डच्या माध्यमातून इथे देखील भरपूरसे प्रॉब्लेम झालेले आहे, म्हणून ज्या बहिणी असणार आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेले आहे. काय झालं आहे की त्यांच्या आधार कार्डवरती नाव वेगळं असते आणि बँक खात्यावर नाव वेगळं असते आणि कदाचित नाव जर सारखं असेल तर इथे स्पेलिंग मिस्टेक एखादं अक्षर जास्त त्यांच्या नावात असते, तर अशा प्रकारे त्यांची मिस्टेक झाली असते. असं इथे बिलकुल चालणार नाही. मला तुमचं बँक खातं आणि तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे आणि त्याच्यावर एक एक अक्षर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की ते अक्षर मिसमॅच आहे का, एखादं अक्षर जास्त किंवा एखादं अक्षर कमी आहे का, किंवा कुठलंही नाव हे अलग अलग नाव आहे का, तर घरीच तुम्ही चेक करू शकता. तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर करेक्शन असेल तर तुम्ही आधार कार्डला तुम्हाला अपडेट करून ते करेक्शन करून घ्यायचं आहे, ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. कारण की आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, तर ते सगळ्यात आधी चेक केला जातो. त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड हे मागितलं जाऊ शकतो. डॉक्युमेंट काही प्रत्येकाला मागितलं जाणार नाही, परंतु तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. कारण की कदाचित जर तुम्हाला मागितले तर तुम्ही हे तातडीने त्यांच्याकडे देऊ शकता. येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा. तर बेसिक नॉलेज होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्कीच करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स 9834 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून नक्की ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो माहिती बेसिक असो किंवा खूप महत्त्वपूर्ण हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तर असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहील म्हणून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.